या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर गेलं तर अक्षरशः म्हणजे 200-300 रुपयापासून ड्रेसेस असतात ते 20,000 25,000पर्यंत. तर डे टू डे ड्रेसिंगसाठी गवाक्षकडे का म्हणजे कोणत्या पद्धतीने आम्ही बघितलं पाहिजे? ॲक्च्युली डे टू डे ड्रेसिंगसाठीच आमच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे आम्ही कस्टमायझेशन वेडिंगचं पण करतो, पण मला माझा पर्सनल इंटरेस्ट किंवा मला माझा ब्रँड काय म्हणून मोठा झालेला आवडेल किंवा करायचा आहे, तर अर्बन वेअर म्हणजे शहरात राहणाऱ्या स्त्रियांसाठी स्मार्ट ड्रेसिंग, कंटेम्पररी ड्रेसिंग हे आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे कसं की ज्याच्यामध्ये खूप इंडियनाइज्ड नाही आहे, म्हणजे इंडियन कपडेसुद्धा वेस्टर्न सिल्हवेट्सनी. वेस्टर्न सिल्हवेट्स का? कारण की ते कम्फर्टेबल आहेत वापरायला. तुम्ही खूप डीप गळ्याचे, त्याला काय काय खूप ओव्हर ॲक्सेसरीज केलेले इंडियन कपडे ऑफिसला घालून नाही जाऊ शकत. ते न देता इंडियन कपडे ज्याच्यामध्ये तुमचं आपले जे काही भारतीय बांधा आहे, त्या भारतीय बांध्याला, बॉडी स्ट्रक्चरला चालतील असं पॉवर ड्रेसिंग आम्ही करतो विथ इंडियन फॅब्रिक्स बट विथ वेस्टर्न सिल्हवेट्स. म्हणून गवाक्षकडे यायचं. आणि या सगळ्यात प्रिंटिंगची जी गडबड सगळीकडे चालली आहे ती आम्ही अवॉइड करतो, कारण की ते करणारे एकतर खूप लोक आहेत आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तो सोफेस्टिकेटेड आणि एक पॉवर ड्रेसिंगचा इफेक्ट येत नाही जो मोनो कलरमध्ये येतो, सिंगल कलरमध्ये येतो. म्हणून माझा प्रयत्न त्या दृष्टीने चाललेला आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं आम्ही काही बल्क प्रोडक्शन करत नाही, म्हणून आमचे 200 रुपयाला बनूच शकत नाहीत, कारण आम्ही खूप लिमिटेड गोष्टी बनवतो आणि ते बरेचदा हाताने बनलेले आहेत, फॅक्टरी मेड नाही आहेत. म्हणून त्याची किंमतही थोडीशी जास्ती आहे आणि म्हणून ते सस्टेनेबल पण जास्ती आहेत. आम्ही ते अफोर्डेबिलिटीकडे येणारच होते की पण तो युनिक पीस असतो, त्यामुळे साधारण रेंज काय असते? साधारण आपण जर का फॅब्रिक्स आमच्या वेबसाईट आहे आमची गवाक्ष.com नावानी, त्याच्यावरती तुम्ही गेलात तर तिथे 2 मेन व्हर्टिकल्स आहेत. एक तर फॅब्रिक्स, अनस्टिच्ड फॅब्रिक्स आणि एक स्टिच्ड किंवा रेडीमेड. सो अनस्टिच्डमधली जर रेंज बघितली तर त्यात आमचं मिश्रण कलेक्शन नावाचं एक कलेक्शन आहे, त्याविषयी पण बोलूच आपण. म्हणजे गवाक्षच्या नावासारखं मी माझ्या कलेक्शन्सची नावंही वेगवेगळी ठेवायचा प्रयत्न करते. तर त्याच्यामधली जी रेंज आहे ज्याच्यामध्ये सेट ऑफ 2 आहेत, टॉप आणि बॉटमचं कॉम्बिनेशन आम्ही करून दिलं आहे, त्याची रेंज साधारण 1500पासून कापडांची सुरू होते. आणि जर का तुम्ही चांगलीच अफोर्डेबल आहे. हो, ती कारण ती डे टू डे कॉटनची आहे. 1500 ऑनवर्ड सुरू होते आणि जे रेडीमेड आहेत ते साधारण 1800 ऑनवर्ड सुरू होतात. हां, म्हणजे कुर्ता पीसेस, बॉटम वेअर आणि दुपट्टा तुम्हाला असतं किंवा आम्ही वेगळे तुम्हाला तिथे मॅच. नाही, पण हे एवढं पर्सनलाइज्ड असून सुद्धा मला असं वाटतं खूप अफोर्डेबल आहे, नाही का? कारण की आम्ही बेसिक फॅब्रिक्सवर करतो ह्याच कारणासाठी की त्याच्यात कम्फर्ट आहे आणि तुम्हाला रोज वापरताना त्याला फार मेंटेनन्स नाही येणार, हा विचार आहे. मग गवाक्षाची आणखीन कुठल्या वेगवेगळी कलेक्शन आहे? म्हणजे ह्याला तू सिरीन म्हटलंस, मिश्रण, आणखीन कुठले? आम्ही ना पुण्यामध्ये मला वाटतं पहिला ब्रँड असू ज्यांनी असं इव्हेंट सुरू केले. इव्हेंट म्हणजे आम्ही दुपट्टा फेस्टिवल नावाचा आमचा एक इव्हेंट आहे जो आम्ही गेली 8 वर्ष करतोय. एका वेळेस 500 प्रकारचे दुपट्टे आम्ही डिस्प्ले केले होते, ज्यातले 100 ते 150 दुपट्टे आम्ही इनहाऊस क्रिएट केले होते. सो असं करणारं आम्ही पहिलेच होतो. त्याच्यानंतर बरेच लोक असं कलेक्शन्स किंवा असे इव्हेंट्स करायला लागले. सो आम्ही दुपट्टा फेस्टिवल एक करतो, दामन फेस्टिवल म्हणून एक करतो. दामन? हां, दामन म्हणजे बेसिकली खाली जी बॉर्डर येते ड्रेसला ती आम्ही एम्ब्रॉयडरीमध्ये तर करतोच, पण वी नॉर्मली मेक अमालगमेशन ऑफ 4-5 फॅब्रिक्स, म्हणजे 5-6 वेगवेगळ्या फॅब्रिक्सचं टेक्स्चर्सचं आम्ही मिश्रण करून त्याच्या बँड्स क्रिएट करून ती बॉर्डर क्रिएट करतो. इट्स लाईक अ पॅचवर्क. बॉर्डरला येतं. मग तीच बॉर्डर तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता, की ती तुम्ही खाली वापरा, इथे वापरा, नेकलाईनला वापरा, स्लीव्जला वापरा, व्हर्टिकल बँड करा, असं एक अख्खं कलेक्शन आम्ही 150 पीसेसचं तयार केलं. असं दरवर्षी आम्ही करतो. आणि मग ते आपण घेऊन आपल्याला पाहिजे तसं पॅचवर्क करायचं, स्टिच करू शकता. तिथे आम्ही पॅटर्न दाखवतो. दामन? हो, दामन. सो ते आम्ही केलं. कृष्णधवल फेस्टिवल म्हणून करतो, म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट कपडे फक्त, ज्याच्यामध्ये एव्हरीथिंग इज ब्लॅक ऑर व्हाईट. सो ते पण मला लक्षात आलं की ते सुद्धा ऑफिशियल यूथसाठी खूप महत्त्वाचं आहे. आमचे खूप ॲडव्होकेट क्लायंट्स त्याच्यावरती खुश झाले की हे तुम्ही, कारण त्यांना सारखं काळं किंवा पांढरे कपडे घालायला लागतात. आणि आपण सुद्धा आपलं वॉर्डरोब उघडलं
तर किती काळे आणि पांढरे कपडे असतात, खूप लागतात आपल्याला काळे पांढरे कपडे. सो आम्ही म्हणून ते कृष्णधवल नावाचं एक युनिक, ज्याच्यामध्ये सगळं ब्लॅक आणि व्हाईट आहेत. सो रेडीमेड शर्ट्स असतील, ट्युनिक्स असतील, कुर्ताज असतील, फॅब्रिक्स असतील, ते सगळे ब्लॅक किंवा व्हाईट होते. मग सिरीन कलेक्शन जे तुम्ही आत्ता घातलेत ते ओरिजिनली आम्ही कॉटन मल कापडावर केलं, जे आम्ही 2019ला लॉन्च केलेलं कलेक्शन आहे आणि इट इज स्टील गोईंग स्ट्रॉंग. सो ते कलेक्शन करूयात, काहीतरी नवीन करायचं अशा विचारातनं मी थोडं एलॅबरेट करते सिरीनविषयी. करावंसं वाटत होतं आणि दुपार होती मे महिन्याची साधारण. सो आम्हाला समर कलेक्शनच काहीतरी हवं होतं. तर मी असंच काहीतरी माझ्या मुलाला सांगत होते की दुपारी आम्ही सुट्टीत काय करायचो. तर आमच्या इथे एक छोटी टेकडी होती ज्याच्यावर विहीर होती. तिथले मासे आम्ही एकदा पकडून आणले होते आणि ते सोडून दिले. सो ते मासे, पक्षी, ते सगळे सटल कलर, ती फुलं जी उन्हाळ्यातच येतात, असं सगळं मी त्याला वर्णन करत होते. आणि मग मला सुचलं की हे आपण कलेक्शनमध्ये उतरवलं तर खूपच इंटरेस्टिंग होऊ शकतं आणि वेगळं होऊ शकतं. आणि मग त्याच्यावरनं ते मोटिव्ह ठरले. मग त्याचे स्केचेस बनले की कसं करू शकतो, कारण सेम मोटिव्ह मी सगळ्यावर करू शकत नव्हते. मला वेगवेगळ्या पद्धतीचे मासे हवे होते. कारण मी म्हणलं तसं निसर्गामध्ये इतके इतके सुंदर सुंदर इन्स्पायरिंग आकार आहेत, शेप्स आहेत, जे आपण वापरू शकतो आपल्या कामामध्ये. सो त्याच्यातनं सिरीन आलं आणि कॉटन मल घेतलं, कारण की उन्हाळ्यासाठी करत होतो. आणि सगळं टोन्स पण पेस्टल्स ठेवले. त्यातलं आमचं फ्लेमिंगोचं डिझाईन खूपच फेमस झालं. तर त्या फ्लेमिंगोमध्ये सुद्धा ना आम्ही सरसकट एक फ्लेमिंगोची बॉर्डर नाही केली. मी त्यातनं एक असं स्केच तयार केलं ज्याच्यामध्ये फ्लेमिंगो एक फुल फिलअप केलेलं आहे, एकाला लाईन वर्क केलेलं आहे आणि एक नुसतं सिंगल लाईन आहे. सो हे 3 का केलं, त्याच्यामध्ये काय त्यामुळे इफेक्ट आला, ह्या सगळ्याच्या मागे खूप डिझायनिंगची थॉट प्रोसेस असते. कलाकृती म्हणते मी माझ्या प्रत्येक मोटिफला. ती डिझाईन करताना मी परत ते डिझायनिंगचे ॲस्पेक्ट्स वापरते की कुठे निगेटिव्ह स्पेस तुम्ही सोडली पाहिजेत, कधी सोडली पाहिजेत, किती किती असली पाहिजे, पण तुमचं मेन मोटिफ पण हायलाईट कसं झालं पाहिजे. अशी ती सिरीनची रेंज आम्ही सुरू केली आणि ती आम्ही दुपट्ट्यांवर पण आणली, साड्यांवरही आणतो आहे. आणि ती आत्ता आमचा जो मराठी फिल्म आली गुलाबी नावाची, त्याच्यातही श्रुती मराठेने तो घातला आहे, फ्लेमिंगोवाला. पण हे सगळं त्या तुमच्या वेबसाईटवर आहे, गवाक्षाच्या वेबसाईटवरती आहे म्हणजे सगळं. कोणाला जाऊन हो, घ्यायचं हो. असेल. आणि त्या कलेक्शनची गंमत अशी आहे ना, ते एज ग्रुप, सगळा एज ग्रुप केटर करतं. म्हणजे 6 वर्षाच्या मुलीपासनं 60 वर्षापर्यंत ते फन मोटिफ आहे, पण ते ॲट द सेम टाईम सटल रंगांमध्ये आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना ते आवडतंय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.